ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दातला जो गोडवा आहे तोच आपल्याला गुळासारखा वापरायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या हृदयाची जी स्निग्धता आहे ती स्निग्धताच आपल्याला तिळासारखी वापरायची आहे आणि या दोघांचा समन्वय करून आपली मकर संक्रांत सार्थकी आपल्याला लावायची आहे. भोगी भगवतीची पूजा आपण करतो तसं आपल्याला या दिवशी एक विशिष्ट भोगी करायची आहे. जे सांसारिक भोग आहेत ते भगवतीच्या चरणी समर्पित करायचे आहेत आणि भोगातून बाहेर पडण्याचा आशीर्वाद आपल्याला मागायचा आहे. आणि या सगळ्याबरोबर आपण एक फार सुंदर संदेश एकमेकाला देतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण वारकरी संप्रदायामध्ये हा संदेश दिला जातो, तिळगुळ घ्या, विठ्ठल विठ्ठल बोला, तिळगुळ घ्या, कृष्ण कृष्ण बोला.